जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भीमटे विद्यार्थी मित्र आज तुम्हाला महाराष्ट्राअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या एका उत्कृष्ट प्रशिक्षणाबद्दल मी माहिती देणार आहे। तर आपण बघतो आहे बार्टी, टार्टी, महाज्योती आणि सारथी मार्फत MPSC, UPSC, पोलीस भरती आणि मिलिटरी, रेल्वे, बँकिंग, IBPS, LIC भरतीचे निशुल्क प्रशिक्षण जे महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जातं त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। हे प्रशिक्षण कुठे दिलं जातं हे मुळात बघून घेऊ आपण। जे UPSCचं प्रशिक्षण आहे ते दिल्लीला दिलं जातं आणि MPSC किंवा इतर जे प्रशिक्षण याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे दिल्या जातात। त्याच्यानंतर आपण बघू की बार्टी, टार्टी, महाज्योती आणि सारथी तर्फे जे निशुल्क प्रशिक्षण आहे याचा लाभार्थी कोण आहे, याचा लाभार्थी कोणता उमेदवार आहे किंवा कोणता व्यक्ती आहे, तर ते असे व्यक्ती जे SC समुदायाचे आहे, म्हणजे SC साठी काम, SC उमेदवारासाठी किंवा SC विद्यार्थ्यासाठी काम करणारी जी संस्था आहे ती आहे बार्टी। बार्टी मार्फत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ते क्लासेस दिल्या जातील किंवा निशुल्क प्रशिक्षण दिल्या जाईल। नंतर बघू आपण ST उमेदवारासाठी किंवा ST विद्यार्थ्यासाठी टार्टी या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिल्या जातं आणि OBC या प्रवर्गासाठी महाज्योती या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिलं जातं। त्याच्यानंतर आपण बघू की मराठा आणि कुणबी, मराठा आणि कुणबी या समुदायासाठी विशेष जो प्रवर्ग आहे, तो जो विशेष संस्था आहे, या विशेष प्रवर्गासाठी सारथी हे संस्था काम करत असते। त्याच्यानंतर बघू आपण की याची पात्र असणारे व्यक्ती तो कोणत्याही शाखेतील विद्यार्थी, जो ज्या शाखेची पदवी त्याच्याकडे आहे, कुठल्याही शाखेची, मग तो इंजिनिअरिंग शाखेचा असो, BA असो म्हणजे आर्ट असो, विज्ञान शाखेचा असो किंवा वाणिज्य शाखेचा असो, तो या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो। त्याच्यानंतर आपण बघू पात्रता काय आहे, म्हणजे या प्रशिक्षणाचा जे विद्यार्थी लाभ घेणार आहे त्यांची पात्रता काय असावी, तर आपण बघतोय पात्र उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर दुसरी पात्रता जे बघतोय आपण, SC उमेदवार हा SC, ST, OBC, मराठा आणि कुणबी प्रवर्गातील असावा। त्याच्यानंतर उमेदवाराचे वय व शिक्षण हे अटी व शर्तीनुसार असणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे उमेदवाराचं वय जे आहे आणि शिक्षण आहे जे अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्यानुसार असावे। ह्या अटी व शर्ती संपूर्ण तुम्हाला त्यांच्या PDF जे त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील। त्याच्यानंतर आपण बघू की रुपये 8 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा याच्यासाठी आहे, म्हणजेच ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्याच्यापेक्षा अधिक नसावे, त्याच्या आतमध्ये असावे, 8 लाखाच्या आतमध्ये, म्हणजे 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तुम्हाला दिली गेलेली आहे। ही सुद्धा एक पात्रता आहे, म्हणजेच 8 लाखाच्या वर उत्पन्न प्राप्त करणारे किंवा असणारे व्यक्ती यासाठी किंवा उमेदवार यासाठी इलिजिबल नाही। त्याच्यानंतर आपण बघू अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, म्हणजे अनाथ ज्याला आई व वडील नाही आहे अशा विद्यार्थ्यांना याचा जर लाभ घ्यायचा आहे तर त्याच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, महिला व बाल विकासाने प्राधिकृत केलेले किंवा निर्गमित केलेले। त्याच्यानंतर आपण 6वी पात्रता बघू, उमेदवार जर दिव्यांग असेल आणि तो दिव्यांग पण तो 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र जर त्याच्याकडे असेल तरच तो या योजनेसाठी म्हणजे या प्रशिक्षणासाठी, म्हणजे कोणतं प्रशिक्षण, MPSC, UPSC, बँकिंग, IBPS, पोलीस भरती, मिलिटरी आणि LIC असे जे प्रशिक्षण दिल्या जात आहे त्यासाठी तो पात्र असेल। त्याच्यानंतर बघू आपण की या प्रशिक्षणाबाबत विशेष काय आहे। एक माहिती तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, अगोदर ह्या सर्व ज्या संस्था आहेत, म्हणजे ते बार्टी असो, टार्टी असो, महाज्योती असो किंवा सारथी असो, हे वेगवेगळ्या यांच्या स्वतंत्र पोर्टलवरून फॉर्म भरले जायचे, परंतु आता फक्त टार्टी या पोर्टलवर जाऊन, वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे सर्व फॉर्म भरता येणार आहेत।
म्हणजे टार्टीच्या वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला महाज्योतीचा फॉर्म भरता येईल, बार्टीचा फॉर्म भरता येईल आणि सारथीचा सुद्धा फॉर्म भरता येईल. तर आपण आता बघू प्रशिक्षणाबाबत विशेष काय आहे. तर प्रशिक्षणाबाबत विशेष पहिला आपण मुद्दा पाहणार आहोत, प्रशिक्षणाचा कालावधी काय असेल. तर MPSC आणि UPSC म्हणजेच UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग आणि MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचं जे पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते पूर्व प्रशिक्षण 12 महिन्यासाठी त्याचा कार्यकाळ असेल. म्हणजे 12 महिन्याच्या आत तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण सिलेबस पूर्ण केल्या जाईल. त्याच्यानंतर आपण पाहू कंबाईन, महाराष्ट्रातली सगळ्यात MPSC मधली प्रसिद्ध परीक्षा म्हणजेच संयुक्त पूर्व परीक्षा, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणतो. याचा प्रशिक्षण कालावधी 10 महिने प्रगतीने किंवा 12 महिने, 10 महिने किंवा 12 महिने याचा सुद्धा कार्यकाळ असणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण पोलीस भरती आणि मिलिटरी याचा जो कालावधी आहे प्रशिक्षणाचा म्हणजे शिकवणी वर्गाचा कालावधी त्याला आपण म्हणू शकतो, तो 6 महिने आहे. 6 महिने आहे. त्याच्यानंतर बघू आपण बँकिंग IBPS चा सुद्धा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो 6 महिने आहे आणि रेल्वे LIC चा सुद्धा प्रशिक्षण कालावधी 6 महिने आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो आहे. त्याच्यानंतरचा आपण मुद्दा बघू की प्रशिक्षणाबाबत विशेषमध्येच आपण बघतो आहे की निर्वाह भत्ता म्हणजे त्याला प्रकर्षाने आपण स्टायफंड म्हणून ओळखतो. तर स्टायफंड हे सुद्धा तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन जेव्हा ते प्रशिक्षणाला त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेस त्या उमेदवाराला विद्यार्थ्याला UPSC साठी जर तो प्रशिक्षण घेत असेल तर त्याला प्रतिमाह 13,000 रुपये स्टायफंड मिळेल किंवा निर्वाह भत्ता मिळेल. त्याच्यानंतर आपण बघू MPSC साठी, MPSC ला 10,000 रुपये प्रतिमाह म्हणजे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये असा 1 वर्षापर्यंत म्हणजे 12 महिन्यापर्यंत. इथे UPSC ला पण 13,000 रुपये प्रतिमाह म्हणजे 12 महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला निर्वाह भत्ता मिळेल. तसेच आपण बघतो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा 10,000 रुपये मासिक म्हणजे प्रति महिन्याला विद्यार्थ्याला निर्वाह भत्ता दिला जाईल. हा निर्वाह भत्ता पोलीस भरतीसाठी आणि मिलिटरीसाठी किती असणार आहे तर 6,000 रुपये प्रतिमाह याला सुद्धा असणार आहे. याचा कालावधी सारखाच 6 महिने आणि त्याला निर्वाह भत्ता 6,000 रुपये आहे. त्याच्यानंतर आपण बघू की बँकिंग IBPS चा आहे आणि LIC आणि रेल्वे यासाठी सुद्धा प्रतिमाह तुम्हाला 6,000 रुपये काय मिळणार आहे निर्वाह भत्ता मिळणार आहे. हे निर्वाह भत्त्याबद्दल माहिती होती. त्याच्यानंतर आपण प्रशिक्षणाबाबत विशेषमध्येच आपण बघतो आहे की निशुल्क पुस्तक संच. निशुल्क म्हणजेच तुम्ही प्रवेश प्राप्त केला आणि तुम्हाला प्रवेश मिळाला तर तुम्हाला बार्टीतर्फे म्हणजे SC समुदायाच्या विद्यार्थ्यांना, टार्टीतर्फे ST समुदायाच्या विद्यार्थ्यांना, महाज्योतीतर्फे OBC समुदायाच्या विद्यार्थ्यांना आणि सारथीतर्फे मराठा आणि कुणबी समुदायाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच तो ज्या प्रशिक्षणासाठी लागला आहे म्हणजे त्याला UPSCच्या प्रशिक्षणासाठी त्याला जर प्रवेश मिळाला असेल UPSC साठी तर त्याला UPSCचा पुस्तक संच, MPSCच्या प्रशिक्षणासाठी त्याचा प्रवेश मिळाला असेल तर MPSCचा आपला पुस्तक संच, पोलीस भरती मिलिटरी आणि रेल्वे बँकिंग या प्रत्येकी ज्या प्रशिक्षणाला तुमचा नंबर लागेल किंवा प्रवेश मिळेल त्याला पुस्तकाचा संच निशुल्क मिळणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण की प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक कोण असतील. तर जेव्हा एखाद्या संस्थेला या बार्टीतर्फे, महाज्योतीतर्फे, टार्टीतर्फे किंवा सारथीतर्फे जेव्हा प्रशिक्षण देण्यासाठी ज्या संस्थेची निवड केली जाते त्या संस्थेची निवड याच आधारावर केली जाते की त्यांनी अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून तुम्हाला त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे किंवा शिकवणी वर्ग द्यायचा आहे. ही प्रशिक्षणाबाबत प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक हे महाराष्ट्रातील नामांकित किंवा त्या विषयातील तज्ज्ञ अनुभवी व्यक्ती असतील. त्याच्यानंतर आपण बघू अत्यावश्यक कागदपत्रे म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. त्याच्यामध्ये अत्यावश्यक पण कागदपत्रे काही आहेत आणि काही अत्यावश्यक नाही आहेत. तर ते आपण बघू की कागदपत्रे हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यातील मुद्दा आहे. बघू मग फॉर्म भरता वेळेस तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र लागेल. प्रमाणपत्र किंवा मार्कशीट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. 12वीचं प्रमाणपत्र लागेल, पदवीचं प्रमाणपत्र लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या समुदायाचे आहे त्याची कास्ट सर्टिफिकेट OBC साठी OBC प्रवर्गाकरिता नॉन क्रिमी लेअर असणं अनिवार्य हा अत्यावश्यक कागद आहे म्हणजे कागदपत्र आहे किंवा
डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर बघू आपण ज्या डोमेसियल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात तर तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण बघू इन्कम सर्टिफिकेट. मग इन्कम सर्टिफिकेटचं काय आहे? इन्कम सर्टिफिकेट 1 वर्षाची नाही, तर आपण जेव्हा वेबसाईटवर जातो तर तुम्हाला 3 वर्षाची इन्कम सर्टिफिकेट काढून त्याला अपलोड करायचं आहे. तर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा हा अत्यावश्यक म्हणजे आपण डॉक्युमेंट म्हणू शकतो. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांकडे आहे तर त्यांनी ते भरायचं, आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे तर त्यांना नाही भरलं तरी म्हणजे तो अत्यावश्यक म्हणजे तो अपलोड करणं आवश्यकच आहे असे नाही. त्याच्यानंतर बघू फोटो आणि साईन, हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. एवढे तुम्हाला कागदपत्र हा सदर फॉर्म भरताना तुम्हाला लागतील. पुढे जाऊयात. आपण बघतो आहे आता विद्यार्थी निवडीचे निकष काय असतील, म्हणजे विद्यार्थीचे निवड कशा पद्धतीने होईल हा मुळात प्रश्न आहे. मग सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थाची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट CET च्या माध्यमातून, ज्याद्वारे जे CET दिल्यावर जे विद्यार्थी सर्वात जास्त गुण प्राप्त करतील त्यानुसार मेरिट लिस्ट लागेल, आणि ते शॉर्टलिस्ट होऊन ज्यांना सर्वाधिक गुण आहे अशा विद्यार्थ्याची निवड होऊन जेवढ्या विद्यार्थ्याची म्हणजे प्रवेश घेण्यासाठी जेवढी संख्या आहे त्या संख्येमध्ये जर तुमचे मार्क्स बसले तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुमचा प्रवेश निश्चित होईल. म्हणजे तुम्हाला हे प्रशिक्षण परीक्षा देऊनच म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट पास करूनच तुम्हाला याच्यासाठी प्रवेश मिळणार आहे. ही मात्र तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघू आपण अर्ज कसा करावा. महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांना हा मुद्दा नेहमी पडत असतो की अर्ज कसा करावा. तर अर्ज हा ऑफलाईन नाही तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे, आणि ऑनलाईन अर्ज कोणत्या पोर्टलवरून करायचा आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती देईल. तर ऑनलाईन अर्ज अगोदर पूर्वी कसं व्हायचं, बार्टीच्या साईटवरून तुम्ही अर्ज भरायचे, म्हणजे बार्टीची साईट वेगळी, टार्टीची साईट वेगळी, महाज्योतीची साईट वेगळी आणि सारथीची साईट वेगळी. पण या वर्षीपासून हे पहिलंच वर्ष आहे की एकाच वेबसाईटवरून तुम्हाला म्हणजे बार्टीचा, सारथीचा आणि महाज्योतीचा फॉर्म हा टार्टीच्याच वेबसाईटवरून तुम्हाला भरता येणार आहे. तर अर्ज कसा करावा मध्ये टार्टीच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, वेबसाईट खाली दिली आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावयाचा आहे, म्हणजे अर्ज भरून घ्यावयाचा आहे. तर वेबसाईट जे आहे ते वेबसाईट काय आहे, ते वेबसाईट तुम्हाला इथे दिली आहे, टार्टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन. या वेबसाईटवर तुम्ही जाल तर तुमच्या समोर एक वेब पेज ओपन होईल पूर्ण, आणि त्याच्यामध्ये इकडे ऑनलाईन अप्लिकेशन, इकडे तुमच्या उजवीकडील कोपऱ्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन म्हणून एक कॉलम तुम्हाला दिसेल, ऑनलाईन अप्लिकेशन म्हणून. तर त्या ऑनलाईन अप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं एक चित्र, हे आडव्या स्क्रीनमध्ये तुम्हाला असं एक चित्र ओपन होईल, त्याच्यामध्ये बार्टीचा लोगो दिसेल, टार्टीचा लोगो दिसेल, महाज्योतीचा लोगो दिसेल आणि सारथीचा लोगो दिसेल, आणि त्याच्यामध्ये लिहिलं असेल बार्टी अप्लिकंट्स, म्हणजे ज्यांना अप्लाय करायचा आहे फॉर्म, त्यांनी क्लिक केल्यावर तुम्हाला पूर्ण फॉर्म ओपन होईल. रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पुढचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर फॉर्म भरण्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे आणि तो टार्टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इंडिया साईटवर जाऊन भरायचा आहे. मग टार्टीच्याच का, तर टार्टीच्याच साईटवरून बार्टीचा सुद्धा फॉर्म होणार आहे, महाज्योतीचा सुद्धा फॉर्म होणार आहे, आणि सारथीचा सुद्धा त्याच साईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि टार्टीची साईट असल्यामुळे त्याचा प्रश्नच नाही. पुढे जाऊ. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक. मुळात हा व्हिडिओ माझा आज उशिरा येत आहे, काही कामात मी व्यस्त असल्यामुळे. तर अंतिम दिनांक आता वाढीव, म्हणजे काल याची जे दिनांक आहे ते वाढवल्या गेली आहे. तर लास्ट तारीख आता म्हणजे शेवटची दिनांक जे आहे ते 15/7/2024 पर्यंत उमेदवाराला म्हणजे अर्जदारांना फॉर्म भरता येत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी याबद्दल तुम्हाला माहिती नव्हती, जे गरीब विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहे, वंचित विद्यार्थी आहे, जे भरगच्च पैसा भरून अकॅडमीला प्रशिक्षण घेऊ शकत नाही किंवा शिकवणी वर्ग लावू शकत नाही, त्यांना हा मार्ग म्हणजे या मार्गाने जाऊन आपले अभ्यास पूर्ण करता येईल. म्हणजे हा एक सुकर मार्ग आहे आणि तुम्हाला हा खूप मार्गदर्शक ठरेल पुढच्या याच्यासाठी. त्याच्यानंतर बघू की अशी एक प्रक्रिया आपण यावेळेस बघितली, ते संपूर्ण प्रक्रिया बघितली आपण बार्टीची, टार्टीची, महाज्योतीची आणि सारथीची. तर तुम्हाला
जे फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास तर मला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. माझं नाव आहे प्रवीण भिमटे, समन्वयक मातोश्री रमाई अभ्यासिका, किंवा विद्यार्थी मित्र म्हणून मला ओळखतात. तर माझा मोबाईल नंबर आहे 76 20 41 32 36. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो, 76 20 41 32 36. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. 5 ते 7 संध्याकाळी जर फोन केला तर मी फोन तुमचा घेईल. त्याच्यानंतर मी हे तुम्हाला आता एक अधिकची माहिती याच्यावर दिसत असेल की मातोश्री रमाई अभ्यासिका चा मी समन्वयक, म्हणजे हे यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जाऊ शकतो, सांगू इच्छितो तुम्हाला की ही अभ्यासिका आम्ही कुठलाही एकही रुपया विद्यार्थ्यांकडून न घेता निशुल्क अभ्यासिका, त्याचा ॲड्रेस आहे मेडिकल चौकच्या अवतीभवती ती अभ्यासिका आहे. म्हणजे त्याचा प्रॉपर ॲड्रेस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पोलीस चौकीच्या मागे जातत रोडी, मेडिकल रोड, नागपूर हा त्याचा पत्ता आहे. आणि या पत्त्यावर तुम्ही येऊन निशुल्क जे गरीब वंचित होतकरू विद्यार्थी आहे, जे अभ्यासिकेचे पैसे भरून अभ्यास करू शकत नाही, तर त्यांनी मला संपर्कसुद्धा या नंबरवर करू शकता. आणि या प्रशिक्षणाबद्दल जे मी तुम्हाला माहिती दिली, कुठलीही अडचण आली तरी मला कॉल करा, मॅसेज करा. व्हॉट्सअप नंबर आहे हा, या व्हॉट्सअप नंबरवर मी तुम्हाला रिप्लाय देईल. फॉर्म भरून घ्या आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्या. धन्यवाद.